नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स अँड CMPDI साइन MOU टू कोलॅबोरेट ऑन मायनिंग अँड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सी कंपनी राईट्स लिमिटेड MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये एंटर झाली आहे. कोणासोबत? कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपचा उद्देश आहे टू जॉईंटली एक्सप्लोर अँड परस्यू मायनिंग, रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया अँड इंटरनॅशनल मार्केट. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल म्हणजे L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T's ग्रीन एनर्जी आर्म टू इस्टॅब्लिश इंडियाज लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट फॉर IOCL इन पानिपत. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे L&T लिमिटेडची ग्रीन एनर्जी आर्म L&T एनर्जी ग्रीन टेक लिमिटेड ही कंपनी तयार आहे इंडियाची लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट बिल्ड करण्यासाठी. कुठे? हरियाणामध्ये इंडियन ऑइलच्या पानिपत रिफायनरी येथे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट डेव्हलप केला जाईल बिल्ड ओन ऑपरेट मॉडेलवर. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमधून सप्लाय केले जाईल 10,000 टन्स ग्रीन हायड्रोजन ॲन्युअली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला नेक्स्ट 25 वर्षासाठी. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी साइन फर्स्ट FDRE पॉवर परचेज ॲग्रीमेंट विथ SECI फॉर 230 मेगावॅट प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी JSW निओ एनर्जीच्या थ्रू SECI म्हणजे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत आपला फर्स्ट पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला अंडर द SECI FDRE ट्रंक 4 स्कीमच्या अंतर्गत. आणि मित्रांनो, हा कशासाठी पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला गेला आहे? तर 230 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर इन फोकस ॲज गव्हर्नमेंट नियर्स ₹67,000 कोटी LCA डील टू बूस्ट IAF स्ट्रेंथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, या वीकमध्ये रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली होती की गव्हर्नमेंट फायनल स्टेजमध्ये आहे आपल्या मॅसिव्ह 67,000 कोटी रुपयांच्या डीलला मंजुरी देण्यासाठी. आणि मित्रांनो, ही 67,000 कोटी रुपयांची डील गव्हर्नमेंट कोणासोबत करणार आहे? तर डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत. कशासाठी? 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस MK1AS च्या प्रोक्युटमेंट म्हणजे खरेदीसाठी. आणि मित्रांनो, ही डील कशासाठी होत आहे? तर आपला इंडियन एअरफोर्सचा ऑपरेशनल कॅपेबिलिटीज वाढवण्यासाठी. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स टू स्टार्ट सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग इन अपकमिंग क्वार्टर. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अपकमिंग क्वार्टर म्हणजे मित्रांनो फायनान्शियल इयर 2026च्या
Q3 सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो सोलार सेलचा बिझनेस आहे हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. म्हणजे मित्रांनो, हा अपडेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेससाठी एक पॉझिटिव्ह आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर शेअर फॉल ऑन मुंद्रा पॉवर प्लांट शटडाऊन ॲज सेक्शन 11 नॉट एक्सटेंडेड. तर मित्रांनो, सेक्शन 11 एक्सटेंड होत नाही आहे. म्हणून मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा मुंद्रा पॉवर प्लांट शटडाऊन होत आहे. आणि मित्रांनो, IIFLचं असं इस्टिमेट म्हणजे अनुमान आहे की यामुळे करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026 टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सला 5 ते 8% झटका बसू शकतो. तसेच मित्रांनो, यांनी मंथली सुद्धा सांगितले आहे की प्लांट शटडाऊन झाल्यामुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये मंथली बेसिसवर 100 ते 150 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे IIFLचा अनुमान आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टायटन टू ॲक्वायर 67% स्टेक इन दमास ज्वेलरी वाया UAE सबसिडरी. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेड आपल्या UAE बेस सबसिडरीच्या थ्रू दमास ज्वेलरीमध्ये 67% म्हणजे मेजॉरिटी स्टेक खरेदी करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटवरून एक गोष्ट क्लिअर समजत आहे की टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी फक्त इंडियातच नाही तर आपला बिझनेस इंडियाच्या बाहेरसुद्धा वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की सगळ्यात पहिले कंपनीचा बिझनेस बघायचा, कारण शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज गेट्स गव्हर्नमेंट नोड फॉर जॉईंट वेंचर विथ चायनाज लॉन्गचियर. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला गव्हर्नमेंटची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? चायनाच्या लॉन्गचियर या कंपनीसोबत जॉईंट वेंचर कंपनी स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट वेंचर कंपनीमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची मेजॉरिटी स्टेक राहणार आहे. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे कंट्रोलिंग स्टेक डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडजवळ राहणार आहे. कारण या जॉईंट वेंचर कंपनीमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची 74% हिस्सेदारी राहणार आहे आणि उरलेली 26% हिस्सेदारी चायनाच्या लॉन्गचियर कंपनीची राहणार आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट वेंचर कंपनीचा उद्देश आहे टू एन्हान्स ODM एक्सपर्टाइज अँड लोकलाइज नॉन सेमीकंडक्टर कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेलेल्या वीकचे इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितले. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.